स्वागत आहे तुमचं सर्वांचं तुमच्या लाडक्या युट्यूब चॅनल थॉट्स यूथ मध्ये. आज एक इंटरेस्टिंग जे आहे ते इंटरेस्टिंग गोष्ट जी आपण घेणार आहे म्हणजे एक चुकीचा निर्णय जो आहे तो चुकीचा असतो की त्याच्यानंतर त्या चुकीच्या निर्णयामुळे काहीतरी नवीन घडते. बघा, एक निर्णय चुकीचा असतो आणि चुकीचा काहीतरी आपल्या जीवनामध्ये होत असते आणि त्याच्यानंतर नवीन कशाची तरी सुरुवात होते, नवीन गोष्टीची सुरुवात होते. म्हणून आपण काही गोष्टीच्या चुकीच्या निर्णयामुळे काहीतरी नवीन घडते त्या दृष्टिकोनातून आज आपण बघणार. ड्रीम इज नॉट व्हॉट यू सी इन युअर स्लीप, इट्स अ व्हॉट कीप यू अवेक. एपीजे अब्दुल कलाम म्हणतात की स्वप्न जे आहे ते झोपेमध्ये बघितलेलं जे स्वप्न असते ते स्वप्न नाही, तर ते सत्यात कसं उतरते त्यासाठी अथक परिश्रम करून ते जे स्वप्न जे बघितलेलं आहे, जे रिअल लाईफ मध्ये तुम्ही बघितलेलं आहे, स्वप्न म्हणजे झोपलेल्या अवस्थेत नाही तर उघड्या ठिकाणी बघितलेलं स्वप्न जे आहे ते कधी कामात येत असते. त्याच्यानंतर एपीजे अब्दुल कलामची एक स्टोरी मी तुम्हाला सांगतो. एपीजे अब्दुल कलाम यांचं तुम्हाला माहित आहे की सर्वांना इंडियन एअरफोर्स मध्ये त्यांचं सिलेक्शन झालं होतं. इंडियन एअरफोर्स मध्ये एपीजे अब्दुल कलामचं जेव्हा सिलेक्शन झालं ना तेव्हा त्यांच्या समोर जे आहे ते 8 कॅन्डिडेट जे आहे ते सिलेक्ट केले. किती? 8. आणि एपीजे अब्दुल कलाम यांचा नंबर होता 9वा. 9वा नंबर जो आहे तो एपीजे अब्दुल कलामचा होता आणि 8 कॅन्डिडेट सिलेक्शन झाले. अशा अवस्थेत एपीजे अब्दुल कलाम सांगतात, त्यांचा एक इंटरव्ह्यू आहे, त्या इंटरव्ह्यू मध्ये कलाम सांगतात की मी त्या दिवशी प्रत्यक्ष खूप रडलो. कलाम सांगतात मी खूप रडलो त्या दिवशी, खूप रडलो. त्याच दिवसानंतर कलाम यांनी निश्चय केला की याच्यापेक्षा सुद्धा काहीतरी मी मोठं जे आहे ते मोठं करू शकतो. तर हा एक चुकीचा निर्णय त्यांच्या हिच्यात झाला असं त्यांना वाटलं आणि ह्या चुकीचा निर्णय आहे की नाही आणि या चुकीच्या निर्णयामुळे नंतर काय घडलं हे तुम्हाला सर्वांना माहित आहे. खूप मोठं क्षेत्र, टेक्नॉलॉजी असो किंवा पॉलिटिक्स असो, पॉलिटिक्स नाही म्हटल्यात पण पॉलिटिकल पद येतेच. पॉलिटिकल पद नसलं तरी त्या रिलेटेड त्या संबंधित आहेत, ते म्हणजे भारताचं राष्ट्रपती पद, सर्वोच्च पद. भारताचं सर्वोच्च पदी बसण्याचा जो मान जो आहे तो एपीजे अब्दुल कलामना मिळाला. म्हणून आपल्या जीवनात कधी सक्सेस काय आहे हे कोणालाच माहित नसते. काहीतरी एक निर्णय होतो आणि तो चुकतो आणि त्याच्यानंतर परत जे आहे ते काहीतरी एक नवीन घडते, एक नवीन स्वप्न जे आहे ते उदयास येते आणि ते स्वप्न जे आहे ते तुम्ही बघितलेल्या स्वप्नापेक्षाही मोठं असते. हे खूप गरजेचं आहे आणि हे महत्वाचं तुम्हाला सांगायचं आहे. मी स्वप्न पाहणे कधीच थांबवणार नाही असं एपीजे अब्दुल कलाम म्हणतात. कलाम म्हणतात की मी स्वप्न पाहिलेलं कधीच थांबवणार नाही. ते स्वप्न, त्या स्वप्नाकडे बघितल्यानंतर त्याची वाटचाल करणे. तर कलाम जे आहे ते सांगत राहतात की जे तुम्ही बघितलेलं आहे त्याची वाटचाल करा आणि त्या दृष्टिकोनातून समोर त्या स्वप्नाकडे बघा. कितीतरी गोष्टी ज्या आहेत त्या नकारात्मक दृष्टिकोनातून तुम्ही बघतात, परंतु सकारात्मक सुद्धा त्या गोष्टीतून निघते. ते म्हणजे एक चुकीचा निर्णय जो एपीजे अब्दुल कलामच्या आयुष्यात झाला की इंडियन एअरफोर्स मध्ये त्यांचं सिलेक्शन झालं नाही. 8 कॅन्डिडेट सिलेक्ट झाले आणि एपीजे अब्दुल कलाम 9वे होते. एका पोस्टमुळे त्यांचं सिलेक्शन जे आहे ते इंडियन एअरफोर्स मध्ये झालं नाही आणि आज इंडियन एअरफोर्स मधल्या जे विमान जे आहे ते एपीजे अब्दुल कलामच्या दृष्टिकोनातून जे आहे ते समोर आलेलं आहे. भारतातलं सर्वाधिक महत्वाचं पद म्हणजे राष्ट्रपती, सर्वाधिक महत्वाचं जे पॉवर, भारतातलं फर्स्ट नागरिक ऑफ इंडियन, भारतातला पहिला नागरिक म्हणजे राष्ट्रपती पद. तर हे राष्ट्रपती पदापर्यंत गेलं हे त्यांनी आयुष्यात सुद्धा बघितलेलं स्वप्न नसेल की मी राष्ट्रपती बनेन. परंतु ते म्हणतात ना की नियती जेव्हा तय करते तेव्हा तुम्ही सुद्धा बघितलेलं नसेल एवढं मोठं तुमच्यासाठी ते तयार करून ठेवत असते. म्हणून यामध्ये त्यांचा फक्त एक महत्वाचा मार्ग दिसतो तो म्हणजे संघर्ष, की त्यांनी तो संघर्ष नेहमी चालू ठेवला. चला आतमधलं त्यांना असं वाटलं की चला 9वा नंबर आला, आपलं कटलं, नाराज झालेच ते.
पण त्याच्यानंतर त्यांनी सोडलं नाही, त्यांनी चालूच ठेवून निरंतर जे आहे ते प्रयास केले. आणि त्याच्यानंतर बघता काय तर स्वप्नासारखं जेही मोठं, स्वप्नासारखं पेक्षाही मोठं राष्ट्रपती पद जे आहे ते पदरात पडलं. खूप विश्लेषण जे आहे ते विश्लेषण असं स्वप्न जे आहे ते आलं. म्हणून कधी चुकीचा निर्णय झाला, कधी फेल झाले, कधी कोणती गोष्ट सक्सेस मिळाली नाही, कधी कोणती गोष्ट जी आहे ते पूर्ण झाली नाही, तर त्या गोष्टीचा भाव करण्यापेक्षा समोर किती सारे मार्ग अवलंबून आहे, किती सारे मार्ग अवेलेबल आहे, कोणत्याही मार्गात घुसा आणि त्या मार्गानंतर तुम्ही जे बघितलं नसेल, नियतीने जे तुमच्यासाठी ठेवलं असेल, असे कधी कधी होते. म्हणून कधीही चुकीचा निर्णय हा निगेटिव्ह न बघता पॉझिटिव्हली सुद्धा बघता येतो, हे मला यातून सांगितलं आहे. दुसरं उदाहरण मी तुम्हाला देतो की अमिताभ बच्चन बघा, बच्चनचं काय झालं बघा. अमिताभ बच्चन जेव्हा इंडस्ट्रीमध्ये आले तेव्हा त्यांच्या आवाजामुळे त्यांना रिजेक्ट करण्यात आलं. अमिताभ बच्चनच्या आवाजामुळे त्यांना रिजेक्ट करण्यात आलं. पण बच्चन तिथं थांबले नाही. त्याच्यानंतर बघा तुम्ही कितीतरी वेळा अमिताभ बच्चनचा डिवोशनल जे स्पीकर असा आहे, जे आरती वगैरे या झाल्या, यामध्ये अमिताभ बच्चनचा आवाज आहे. पसायदान जे सुद्धा तुम्ही बघितलं असेल अमिताभ बच्चनच्या आवाजामध्ये आहे. त्या अमिताभ बच्चनने आपला आवाजच ओळख बनवली, ज्या अमिताभ बच्चनला त्याच्या आवाजामुळे रिजेक्ट केलं होतं. म्हणून हा एक निर्णय त्यांच्या आयुष्यामध्ये झाला की त्यांच्या आवाजामुळे त्यांना रिजेक्ट झालं. त्या अमिताभ बच्चनला त्यांच्या आवाजामुळे सक्सेस मिळाली. म्हणजे कुठेतरी बघा तुम्ही कितीतरी अशा सांगण्यासारख्या गोष्टी आहे की त्या गोष्टीतून तुम्हाला समजेल की एक झालेला निर्णय हा कधीही तुमचं आयुष्य ठरू शकत नाही. त्याच्यानंतर जे घडेल ते तुम्ही स्वप्नात सुद्धा बघितलं नसेल असं घडू शकते. हे कितीतरी उदाहरणामधून समोर येते. तेच मला तुम्हाला सांगायचं आहे. आपण कधी कोणतीही एक्झाम जो आहे ते फेल झालो तर त्या एक्झामचा फेल झालो म्हणून डोक्यात घेऊन ठेवायचं नाही, न लगेच पुढे असं म्हणतात की 24 घंटे जे आहे ते 24 घंटेपेक्षा जास्त तुम्ही नाराज नसले पाहिजे. या दुनियात कितीतरी मार्ग आहे करण्यासाठी, कितीतरी पर्याय आहे, कितीतरी तुमच्यासाठी वाटा आहे. आणि एक वाट जर बंद झाली, दुसरी खुल्ली करा. दुसरी नसेल तिसरी आहे, कितीतरी वाटा आहे. त्या वाटा ज्या आहेत त्या तुमच्यासाठी आहे. अगोदर नव्हते, अगोदर कमी होते, तरी सुद्धा संघर्ष जो आहे तो संघर्ष असतो. एक चुकीचा निर्णय हा कधी चुकीचा नसतो, तर तो निर्णय पॉझिटिव्हली सुद्धा योग्य जो आहे तो ठरू शकतो. हे आपल्याला या व्हिडिओतून समजायचं आहे. एपीजे अब्दुल कलाम संघर्ष जो आहे तो त्यांचा एअर इंडियन फोर्सचा सुद्धा तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर अमिताभ बच्चनचं सुद्धा तुम्हाला तेवढंच माहिती आहे. अजून एक सांगायचं आहे की व्हॉट्सअप यूथ जे आहे ते नवीन जे आहे ते संकल्पना तुमच्यासाठी घेऊन येत असते. नंतरच काही मोटिवेशनल व्हिडिओ जे आहेत मी तुमच्यासाठी नंतरच आणेल. आणि इथंच तुम्हाला मी सांगतो की ज्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं नाहीये त्यांनी, किंवा जे कंटेंट्स आहेत जे आपले बघतात डेली, त्यांना चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. कारण की त्यामध्ये बेल आयकॉनचं जे बटन असते ते बेल आयकॉनचं बटन जेव्हापर्यंत तुम्ही प्रेस करत नाही तोपर्यंत जे आहे ते तुम्हाला नवीन व्हिडिओ जे आहे नवीन व्हिडिओ शो होत नाही. नवीन व्हिडिओ शो होण्यासाठी बेल आयकॉनचं बटन नक्की सबस्क्राईब करा. असेच जे आहे नवीन जे आहे ते मोटिवेशनल व्हिडिओ जे आहे ते तुमच्यासाठी नेहमी घेऊन येईल. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.